हल्ली परीक्षा बऱ्यापैकी आटोपत आल्यात आणि जे पेपर राहिलेत ते चित्रकलेसारख्या विषयांचे आहेत. त्यामुळे आमच्या वाडीतली मुलं आमच्या घरासमोरच्या मळ्यांमध्ये हल्ली क्रिकेट खेळायला येतात. पण काय माहीत नाही आज फक्त गुड्डू आणि बंटीच आले होते. संध्याकाळी मी पण लवकर घरी आल्यानं पिण्याला फिरायला घेऊन गेले होते. पण या महाराजांचं वेगळंच काहीतरी चालू होतं. मातीत कुठला खजिना शोधत होता त्याचं त्यालाच माहीत. खरं तर त्याचं असं म्हणणं होतं, "तू एका जागी उभी आहेस आणि मला काय म्हणतेस?" म्हणून मग मी पुढे-पुढे आणि तो मागे असे चालू लागलो. आज पाहिलं तर जास्वंदाला खूप फुलं आली होती. त्यातलीच 2 फुलं तोडली. म्हटलं उद्या केस धुण्यासाठी उपयोगात येईल. तुम्ही कधी जास्वंदाच्या फुलांचा वापर केसांसाठी केलाय का? मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्यानंतर आमच्या महाराजांची सवारी मळीमध्ये उतरली. एका बाजूला पाहिलं तर मम्मीनं निवडुंगाचं झाड तोडून टाकलं होतं. अरे असं का केलं म्हणून वरती पाहिलं तर झाड नाही, फक्त समोरच्या फांद्या तोडल्या होत्या जेणेकरून मूळचं झाड जिथल्या तिथे वाढेल. त्यानंतर मी म्हटलं इथे बांधावरती बसूनच या दोघांचा खेळ पाहूया, पण पिन्या मात्र एका दिशेला बसून उलट्या दिशेला मान करून त्यांचा खेळ बघतोय. आता हा असं काय करतोय काय माहीत नाही. त्याला हल्ली उन्हाचा खूप त्रास होतो म्हणून संध्याकाळच्या वेळीसुद्धा तो जास्त बाहेर फिरायला जात नाही. आज पण मी त्याला लवकरच घरी घेऊन आले. घरामध्ये झोपवलं आणि फॅन लावून त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जितका त्रास होतो त्याहून कैक पटीने जास्त त्रास या मुक्या जीवांना होतो. त्यामुळे आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी, नाही का? रात्री मम्मीनं मस्त काजूच्या गऱ्यांची भाजी बनवली होती आणि ती एन्जॉय केली.